डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण। ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर। नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301। सावेडी परिसरातील जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार कचरे यांच्या जन्मदिवसानिमित्तानं शहरातील भुतकरवाडी येथील बेलेश्वर चौक भिंगारदेवे मळा येथे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खास महिलांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास दाखवणारा छावा चित्रपट दाखवला गेला। जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार कचरे यांच्या पुढाकारानं या चित्रपटाचं आयोजन केलं गेलं, तर चित्रपट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाआरती झाली आणि त्यानंतर चित्रपटाला सुरुवात झाली, तर असंख्य महिला आणि शिवभक्तांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली। अंगावर शहारे आणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या। चित्रपटासाठी उत्कृष्ट डॉल्बी साऊंड सिस्टम आणि LED वॉलची व्यवस्था केली गेली। चित्रपट सुरू असताना छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि मुघलांना दिलेली झुंज अशा विविध प्रसंगांना टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी संभाजी महाराजांचा जयघोष करत दाद दिली, तर सर्वांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती। चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसर गजबजला होता। यावेळी अध्यक्ष कुमार कचरे यांचा मित्रमंडळाच्या वतीनं केक कापून वाढदिवस साजरा झाला। प्रतिष्ठानचे आधारस्तंभ ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे, वैभव कचरे, आशू राऊत, क्षितिजा तुपे यांनी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार कचरे यांना शुभेच्छा दिल्या। आज कुमार भाऊ कचरे यांचा जन्मदिन होता। त्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून आज छावा चित्रपटाचं आयोजन केलेलं होतं। कारण शिवजयंती अशी मोठ्या उत्साहात बेलेश्वर युवा प्रतिष्ठानतर्फे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि त्याचाच एक आदर्श म्हणून परिसरातील सर्व त्यांचे मित्रपरिवार, सर्व जे काही समाजातील लोक आहेत त्यांना आदर्श घडण्यासाठी की बाबा व्यवस्थित समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी कसा आदर्श घालून दिलेला आहे, तर त्याचा आदर्श घेण्यासाठी म्हणून छावा चित्रपटाचं आयोजन केलेलं होतं। त्या चित्रपटाचा आदर्श घेण्यासाठी परिसरातील सर्व जवळजवळ भुतकरवाडीपासून सावेडी, सोडकेमाळा या परिसरातील संपूर्ण समाज गोळा झालेला होता आणि त्याच्या धर्तीवरती की सर्व जे काही बेलेश्वरचे युवा प्रतिष्ठानचे जे काही कार्यकर्ते त्यांनी त्या पद्धतीनेच काम करावं, आपल्या समाजातील इतर समाजातील सर्व लोकांना सहकार्य करावं आणि समाजापुढे आपला एक आदर्श उभा करावा यासाठी प्रतिष्ठानने काम करावं, यासाठी त्याचं नियोजन केलेलं होतं। आज जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार भाऊ कचरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला छावा हा चित्रपट प्रदर्शित केला होता। आज मी स्वतःला खूप नशिबान समजते की आता सध्या संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे आणि त्या बलिदान मासामध्ये यांनी आज हा चित्रपट आम्हाला दाखवलेला आहे। खरं तर हा चित्रपट दाखवण्याची खूप समाजाला अत्यंत गरज आहे। जसं शिवाजी महाराजांच्या काळात परस्त्री ही मातेसमान मानली जात होती, तसं आत्ताचं शासन नाहीये। तेव्हाच्या शासनामध्ये जसं शिवाजी महाराजांकडे परस्त्री मातेसमान मानत होते, तर ती आत्ताची काळाची गरज झाली आहे। आज 10 जरी वाजले तरी तुम्ही रस्त्यावरती जाऊ शकत नाही, तर ती बहीण तुमची असो किंवा दुसऱ्याची असो, तिला तुम्ही एका बहिणीच्या नजरेने पाहताल तर स्वराज्य हा खूप मोठा होईल आणि खूप पुढे जाईल। आणि आज कुमार भाऊ कचरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचे खूप आभार मानते। कुमार भाऊ कचरे यांचा आज 12 मार्च हा वाढदिवस आहे। या वाढदिवसाचं औचित्य साधून आज जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानतर्फे छावा या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले। ज्याप्रमाणे आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचा देखील इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा असा यामागचा आमचा उद्देश होता। शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे, पण त्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये आणि तो लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत तो इतिहास पोहोचावा। त्यांचं बलिदान हे सर्वांना समजावं व यापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी, तरुणांनी प्रेरणा घ्यावी, याकरता कुमार भाऊंनी छावा या चित्रपटाचे सादरीकरण ठेवले होते। त्याबद्दल कुमार भाऊ कचरे यांचे आम्ही जय बेलेश्वर युवा प्रतिष्ठानच्या तर्फे आभार मानतो व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। माझ्या वाढदिवसानिमित्त छावा चित्रपटाचं आयोजन केलं होतं संभाजी महाराजांचं।
तर आपल्या समाजात हिंदू धर्म टिकावा यासाठी हा चित्रपट प्रदर्शित केला होता. त्यांच्या जीवन आधारित चित्रपट लोकांसमोर दाखवण्यात आला. समाजापुढे येण्यासाठी हा चित्रपट दाखवण्यात आला होता. यावेळी अंकुश कचरे, महेश पिंपळे, ओंकार चव्हाण, गणेश टेमकर, भैया जोशी, विशाल गायकवाड, विकी बोटे, नितीन परदेशी, मनोज धोत्रे, ओंकार राठोड, जालिंदर कासवत, मामा बेरड, पप्पू चव्हाण यांसह परिसरातील नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत. त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. 400 रुपयात सोनोग्राफी आणि 100 रुपयात एक्सरे. लॅब तपासणीवर 50% पर्यंत आणि औषधींवर 20% पर्यंत सूट. अधिक माहितीसाठी 90 90 91 91 96 आणि 73 04 75 56 55.